परवा 2 तारखेला जो शासनाने जी.आर काढलेला आहे त्या जी.आरची आम्ही परवा होळी केलेली आहे की जे घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे 27% ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण मधला 1% सुद्धा न संविधानिक पद्धतीने 27% आरक्षण आम्हाला ओबीसीला दिलेलं आहे। त्यातलं 1% सुद्धा आरक्षण ह्या शासनाने वगळू नये। दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना जे 10% केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं। आमचा मराठा समाजाला कुठला विरोध नाही, पण आमच्या ओबीसी मध्ये 376 जाती आहेत, त्या 376 जातीला हे घटनेमध्ये 27% आरक्षण आहे। काल मुख्यमंत्री बिवडीमध्ये आले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही अशी भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे। तुम्ही तर म्हणताय आरक्षणाला धक्का लागतो, मग हे मराठा ओबीसी वाद कोण लावतंय? मग मुख्यमंत्र्यांनी हा जी.आर दिलाच कस काय? हे बेकायदेशीर त्या जी.आर दिलाच कस काय? पहिलं हा कितीतरी जी.आर असं कोर्टामध्ये फेटाळले गेलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मंडल आयोगाने फेटाळलेले आहेत की हे घटनाबाह्य होऊ शकतं, घटनेचं आरक्षण मराठा समाजाला बसू शकत नाही। त्यामुळे हे 10% आरक्षण केंद्राने मराठा समाजाला दिलं, त्यात त्यांनी वाढवून मागितलं पाहिजे। म्हणजे मराठा समाज हा ओबीसी मध्येच आरक्षण का मागतोय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांना प्रत्येक गावातली ग्रामपंचायतची सरपंच असेल, नगरसेवक असेल, जिल्हा परिषद असेल, म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही। म्हणजे जी.आर दिला का मुख्यमंत्र्यांनी? त्यांना माहित होतं ना की हे कोर्टामध्ये टिकत नाही, मंडल आयोगामध्ये टिकत नाही, मग ही जी.आर दिला का? हे आमचं म्हणणं आहे। हे जी.आर दिलेला जी.आर हे ठीक आहे बाबा, त्यांना आम्हाला वाटलं असेल की उठवायचं दिला, पण ही गुलाल टाकून मिरवणुका करायला लागली की आम्ही ओबीसी मध्ये आलो। आता काही ठिकाणी इलेक्शन लागलेत, उद्या ओबीसीचं घेऊन बी दाखलं, ओबीसीचं घेऊन आमच्या जागेवरती निवडणुका लढवणार, पैसा आहे, सत्ता आहे त्यांच्याकडे, ती निवडून येणार आणि आम्ही भोगाव होणार। आता इथं टी म्हणून सुद्धा झालंय उदाहरण, महिला त्या ठिकाणी जिथं मायाचं ओबीसीचं मतदान 80% आहे तिथं मला त्याची महिला सरपंच झाली, म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रात होणार। म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार। त्याच्यामुळे आमचे हात जोडून शासनाला विनंती आहे या महिनाभरामध्ये ही जी.आर बिल सगळ्या काढलेला कॅन्सल करून ओबीसीला 27% आरक्षण नाही द्यायला ठेवलं तर आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज ही पिवळे वादळ मुंबईमध्ये धडकलं तरी शासनाला खालती वरती करणार नाही। आम्ही महिन्याचा टाइम शासनाला देतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।